प्रभू रामचंद्र भगवान की जय। मी रामायणातल्या याच्यावर सांगायले, रामायणातली मागल्या आद्याची गोष्ट आहे। गोष्ट म्हणजे पोथीच आहे म्हणा की मला तर गोष्टीप्रमाणे सांगावं लागतं, कारण वरचं सुटतं ना, काही काही दृष्टांत काही काही सिद्धांत सुटत येतं, नित्याप्रमाणे घ्यावं लागतं तितकं, त्याप्रमाणे मी सांगू लागलेले आहे। एकदा रामायणामध्ये शेवटच्या अध्यायात सांगितलं, एक राजा होता, विदर्भ देशाचा राजा होता। विदर्भ देशाच्या राजाने खूप असणार दान धर्म, सोनं मोती हिरे पवळे सगळं दान दिलं, कपडे भूमिदान सगळं, गाईदान, आपण अन्नदानच केलं नाही, सगळं दिलं पण अन्नदान काही दिलं नाही, कुठं अन्नदान दिलं नाही। मग आता असतंच गाडी झाल्या वाचून फळप्राप्ती कशी, इच्छा कल्पनेची व्यर्थ व्हावा, आपण देवाला दिलं नाही देवानं मला काय दिलं आणि त्याला दिलं तसं म्हणण्यानं भागत नसतं, कारण आपण द्यावाच लागतं देवाला, आधी घेशी मग देशी ऐसा सर्व झालं। कारण आपल्याला माहिती आहे की द्रौपदीची भाजी पानं तरी खाल्ली, तेव्हा ते 88,000 ऋषी, कुणी 18 म्हणते कुणी काय म्हणते वेगळं सांगते बरं का, माझ्याकडून चुक नाही एखाद्या, पण मी 88,000 ऐकले, तेवढे ऋषी तिच्याकडं रात्रीची जेवायला आलेले। असं करतो भगवान, पण द्यायल्याशिवाय करीत नाही भगवान। संत माझे तसे नाही, आमची कळवळ्याची यातील लाभावी न करती प्रीती, संत काही घेत नाही पण सांगितल्याशिवाय राहत नाही, कारण आपण असं आहे की करत येतात काळ नाही, काळ वेळ तयार, कारण संत असे असतात कृपाळ, कारण त्यांना देणे घेण्याची आशा नसते, कारण त्यांना मागायचंच काय त्यांच्याजवळ नसते, ती विरक्त झालेली असते। असे असणारे की रामेजातला असणारा राजानं सगळं दान केलं पण अन्नदानच दिलं नाही, अन्नदान दिलं नाही। मग आता मरण तर प्रत्येकालाच आहे, इथून जावंच लागतं, कारण हे मृत्यू लोकच आहे, या मृत्यू लोकांना जावंच लागतं आपल्याला, कारण आपलं जसं जसं पापून आहे तसं तसं जावं लागतं, कुठेही कोणाला जात नाही, कारण बरेच आहेत लोक, गोलोक आहे भूलोक आहे ब्रह्मलोक आहे वैकुंठ आहे, पुष्कळ आहेत काय त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे जास्त, तर त्या लोकाला ते जात येतं, कारण आपल्या 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 पदवीप्रमाणे आपल्या आपल्या पापपुण्यापर्यंत आपल्या आपल्या प्रमाणे असे असणारे। ते राजा गेला तिथं, पण त्यानं दान धर्म केल्यामुळं त्याला खुर्ची चांगली मिळाली इंद्राशेजारची बसायला मस्त, पण पुढे काय झालं की त्यांना अमृतच देईनात ना, कारण तिथं वैकुंठात कसं आहे अमृताचा वास आहे म्हणे, निसता खायला नाही प्यायला नाही काही नाही, म्हणून ती 30 कोटी देव म्हणतात ना, कारण आम्हाला देवजळी मासे झाले घ्यावाय काला घ्यावाय आले त्याच्यात आहे, आणि कारण आम्हाला सोयीचे ते देव इच्छिता ते आमर मृत्यू लोकी आम्हा जन्म, इंद्राला ताक नाही असं वर्णन आहे ग्रंथाद्वारे बरं का। असे असणार की मृत्यू लोक फार मोठा आहे, पण साधन साधलं पाहिजे आपण, कारण आलोत न तर आलोत कशाला, कुठून आलोत, कशा करता आलोत, काय करायचंय करणं, आणि जायचंय आपल्याला जायची सय असाय, कारण आपण काही इथली शाश्वत गोष्ट नाही आपली, कारण जावं लागतं आपल्याला। आपण आलोत ना, हे पंचमहाभूत आहेत, आप तेज वायू पृथ्वी आकाश, हे आपण मागून आणलेले आहेत आणि दिलेले आहेत देवानं, जवळ आपल्या जो आहे तो राहते, पुन्हा ते गेले की सगळं गेलं, कारण तो चैतन्यगण भगवान कसा आहे त्याला कोणाला पत्ता लागला नाही अजून, कारण मुख महात्म्यांनी पाहिलं, पण तो भगवान कुठं आहे कसा आहे काय आहे काही कळालं नाही। पण एवढं खरं की हृदयाच्या ठिकाणी भगवान राहिल्याशिवाय आपलं जगणं नाही असं वर्णन आहे। मग त्या राजानं अन्नदान दिलं नव्हतं, त्या अन्नदानामुळे त्याला तिथं अमृत प्राशन करायला मिळणं। मग म्हणले काय करा, म्हणले राजा असं कर, म्हणजे तू त्या सुवर्णाच्या कडाला एक असणार तळ, म्हणजे असं तळ होतं, त्या तळ्याच्या शेजारा तिथं तुझं प्रेत पडन आणि ते प्रेत जाऊन तू रोज खात जा। तो म्हणला मला प्रेत कवर पुरण म्हणला खायला, मी कवर इथं राहतो कवर कसे पुरं, ते म्हणले तू खाशीन तसं वाटते। त्या सरोवराच्या कडाला त्याचं प्रेत पडलेलं होतं, तिथं प्रेत पडलं होतं, पण त्याला जायचं आता ती दुपारची वेळ झाली की अहो काही जरी केलं आणि किती ज्ञानी असू द्या योगी असू द्या तपी असू द्या आढाणी असू द्या वेडा असू द्या, माध्यान्या तोंड बसल्याशिवाय राहतच नाही कोणालाही, कारण पहिल्यापासून आज नाही हे अनाधिकार कृत त्रेत द्वापार आणि कली ह्या 4 युगात झाले, असे 28 युग झाले भगवान उभे आहेत, म्हणजे आज आहे का सांगायला लागेल आपण का आजचे आहेत का, कारण आपणही भगवंताबरोबर योगी असतो ना, नाही म्हणायचं नाही, कारण नैनम छंदंती नैनम शास्त्रंती म्हणजे शास्त्रानं कापत नाही चिरत नाही, हे सगळ्याला माहिती गीता, मला काही गीता आहे फार पाठ नाही पण काहीतरी आहे। तर त्या ठिकाणी त्यांना अन्नदान दिलं नव्हतं, मग त्याला खाली यावं रोज त्या सरोवराचं स्नान करावं त्या राजानं आणि ते प्रेत खायचं, पण संत कृपा झाली नि मारुत फळ आली, एखाद्याला तरी काय पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उजाळचा टासा। त्या राजाला खाता खाता अगस्ती मुनीची भेट झाली, अगस्ती मुनीनं पाहिलं, म्हणजे राजा तर दिव्य दिसायला लागला, कसं काय असं राजाला झालं हे
तो चांगला माणूस तेव्हाच ओळख येतो. चांगला माणूस, भिकारी माणूस, दैव माणूस, नामस्मरणार करणारा तेव्हाच ओळख येते. कारण ह्यो कसा आहे म्हणून आम्हाला ते तो अहंकारी, कारण गर्भातला सगळं ओळख येते. बोलायचं नसतं एवढंच आपल्याला माहिती आहे सगळं. कारण सगळं ओळखू जरी आलं तर आज तर लागत नाही बोलायचं. आज तर फारच कठीण आहे सगळ्यात. असे असणार. मग त्या राजाला त्या अगस्त्य मुनीनं पाहिलं. संत कसे असते तर त्यांना सगळं संतांना कळत असतं. भगवान कसे असते जाणे अंतरीच्या खुणा. पण अंतरीच्या खुणा जरी जाणला तर त्याला जे करायचं तेच करतो. पण भगवान आपल्याला संत असते तर कृपाळ. मग ते सुरवाराच्या तिथं कडीला ते स्नान ते केलं आणि ते प्रेत खायला ते राजा. अन्नदान दिलं नव्हतं म्हणून लक्षात आणा बरं का. आपण आला माणूस की कवाड लावून घेतो, करू नका. कारण पुढे बडा बिगट यम घाटन पूर्ण बताय वाट. लक्षात ठेवा. आजकाल बाहेर तर जायच नाही एवढं अन्न. रोजचं माग आम्ही केलं की एवढं तरी भगवंताला दान द्यावा आणि मग आपण आपल्याला जेव्हा देवाला नव्हे महादेव तुळस महादेव काहीच राहिलं नाही ना. आता सांगायला गेले टांगायलाच नाही, त्यात बोलायचा लाग नाही राहिला. असं आपल्याला त्यांच्या कर्मानं आपल्याला काही गरज नाही. आपण करा सोडवणं संसार बंधनं तोडा वेगळे. आपल्याला कळतं तितकं करा. पण चालही नाही. लक्षात सांगायचं चालन आज काय बरं. असं तितकं असं राजा प्रेत खाऊ लागला. त्या ऋषीला दया आली, जवळ आली. म्हणजे राजन असं का. त्यानं सांगितली कहाणी. म्हणला असं हे असं झालेलं आहे. मी अन्नदान दिलं नाही म्हणला, काही दिलं नाही म्हण. मला तिथं काय अमृत दिनात प्यायला. मी त्याच्यामुळं खाली येतो, माझं प्रेत खातो. अरे म्हणले काय आपा मोठ्या मोठ्याचे धक्के बसत गेलेले आहेत. बडा बिगट यम गाठून पूर्ण बतायवा. कारण असे मोठ्या मोठ्याला झालेले आहे तर तुमची आमची झुरळाची काय खाता आपण पायचं नाही. असं असणार आहे त्या ठिकाणी. मग अगस्तीला दया आली. म्हणजे असं कर की म्हणजे चल तुला नेतो. तिथं गेले अगस्ती ऋषी गेले तिथं. आणि मग त्याला सांगितलं की याला अमृत द्या. पण हे बा आपण त्यांनी जरी आपल्यावर उपकार केला तर आपण त्यांचा उपकार ठेवून लागतो. लक्षात आणा. मग ते स्वर्गाला इंद्राचं कंकण होतं त्याला मिळालेलं. कारण त्यानं दिलेलं होतं ना. मग ते तिथं मिळालं होतं त्याला. त्यानं ती एक मणी होता त्याच्याला तर पृथ्वीचं मोल होतं. एवढं कंकण होतं ते. मग ते कंकण असणार ते म्हणलं तुम्ही माझ्यावर कृपा केली ना तर ह्या बा तुम्हाला धरा. मग अगस्त्य ऋषीला ते हिरे रत्नाचं कंकण त्या कोणी दिलं. विदर्भ देशाच्या राजाने. आणि त्याला तिथं अमृत प्यायची व्यवस्था ही कोणी लावली. अगस्त्य ऋषीला. कारण संत कशी असतात कृपाळू असतात, दयाळू असतात. संतांचं कोणी वर्णन करू शकत नाही हो. कारण संताला असं वाटत नाही की मला द्यावं, काही वाटत नसतं. आता त्या पाहतो मात्र संत काय माणसासारखेच असतात. त्यांना काही 3 डोळे आहेत का कुठं, का त्यांना काही कुठं दुसरे हातपाय जोडलेले आहेत का. तुमच्यासारखे आपल्या जगातच असतात माणस. पण आंतरी भाव वेगळा आहे. कारण त्यांचा असणारा अंतःकरणातला वेगळा भाव असतो. असे संत असतात. असं त्या राजाला झालं. मग ते कंकण दिलं कोणाला, गेलं कुठं याची पुन्हा गोष्टच आहे अजून. असे असणारे. मग ते कंकण मिळालं. मग ते कंकण कुठं गेलं. रामाबरोबर गेलेलं आहे. याच ठिकाणी पूर्ण विराम. गोपाल कृष्ण प्रभू रामचंद्र